कॉलेजची आहे, तर त्याच्यासाठी मला रिसर्च करायचं आहे. त्याच्यासाठी मी तुझा इंटरव्ह्यू देईन. तर मला तू पहिला तुझ्याबद्दल सांग, तुझं नाव काय? आवाज आहे कॅमेरा रेकॉर्ड करू. ठीक आहे, चल. मला परत एकदा नाव सांगते. माझं नाव दिव्या साळुंखे, सेकंड इयर कम्प्युटर इयर. अच्छा, मग तू कुठे राहिला आहेस? मी राहायला पिंपरीमध्ये राहते. अच्छा, मग तू कशी येतेस कॉलेजला? कॉलेजला यायला अर्धा चालत लोकल. कधी बस वगैरे वापरली? कधी कधी एकदम टॉपिक एक्झाम. तर मग तू तू काय चॅलेंजेस फेस करतेस लोकलमधून येऊन? लोकलचं तर टायमिंग खूप खूप घाण. कधीच टायमिंग नाही. कधीच नाही. तेवढं टायमाला येणार नाही. खूप उशीर होतात. एकदम उशीर होतो. लेक्चर मिळून जाते. आणि परत ते सतत लोकल नाही आहे. तासानंतर आहेत ते पण लेट करतात. आणि नंतर दुपारचं आहे तर दुपारचं तर बंदच आहे. आता दुपारी 12ला येते, त्याच्यानंतर डायरेक्ट 4:30 तसेच पुढचे लोक पण लेट होतात. सगळ्यांना लेट खूप गर्दी वाढत नाही. खूप प्रॉब्लेम. आणि मग तुला टाईम्स कुठे कळतात म्हणजे लोकलचे? एक ॲप आहे बेरिज माय ट्रेन, त्याच्यावर कळतात. पण कधी कधी चुकीचे पण येतात टायमिंग. आज ते तिथे आले नसते लोकल तरी पण दिसते की आला दिसते. ते एवढं शॉर्ट नाही सांगू शकते त्याच्यामुळे. अच्छा, मग तू कधी असं तिकीट काढताना तुला कधी काही प्रॉब्लेम फेस झाला आहे? तिकीटचा एवढं इश्यू नाही होत, पण लोकलमध्ये गर्दी वगैरे असते, चोरी वगैरे खूप राहते. त्यामुळे प्रॉब्लेम. आणि लोकल साधारण स्टेशनवरती किती वेळ थांबते? तुला चढायला टायमिंग सफिशियंट आहे? हां, तसं टाईम सफिशियंट आहे. गर्दी नसेल तर होऊन जातो टाईम. एक 5-6 सेकंड थांबू शकतो. एवढं कमी? हां, 30 वगैरे सेकंड थांबत असेल. एकदम एवढं कमी? 10-12 थांबतो. जास्त नाही थांबत. तुला चढता येतं का गर्दीत? हां, गर्दी पण कधी जर तुला खूप गर्दी असेल तर तिकडे कोण असं असतं का ऑफिसर वगैरे की बघायला की लोक चढली आहेत की नाही? नाही, ते तर नाही. कोणीच नसतं. वॉच नाही. परत स्टेशनवरती अनाऊन्समेंट बंद असते. काहीच अनाऊन्समेंट काहीच अनाऊन्समेंट कधीतरीच मध्ये चालू असतं. मग तुला कसं कळतं की कोणती लोकल आली? ते तर आता हां, त्याच्यानंतर शेड्यूल माहीत पडलं आहे. नवीन लोकांसाठी आणि मग लोकलमध्ये जो बघ बोर्ड असतो तिकडे दाखवतात की आता हा स्टॉप आला आहे. हां, ते पण बंद ते नाही, ते चालू असतं, पण बरेच वेळा चुकीचं असतं. पिंपरीचं स्टेशन आलं तरी पण ते लिहिलं असतं की आता पुढचं स्टेशन कसं हां, ते नवीन लोकांना खूप जंगल होतं आणि खूप कन्फ्युजन होतं. म्हणजे कधीच ते चालू नसतं. नाही, चालू असतं पण ते चुकीचं दाखवतं. हां, तर ते चुकीचं दाखवतं. आणि रेल्वे स्टेशनवरती पण बोर्ड्स असतात का लावलेले की ते असतात का की ही लोकल ह्या टाईमवर येणार? हां, ते आहे. म्हणजे कधी फॉलो होत नाही. ती वेगळी फॉलो तर होतं. आता 3:30ची लोकं घेऊन कामात जातात. अच्छा, म्हणजे 3:30ला कधी आलीच नाही? आणि अरे बापरे. सकाळच्या तर टाईम होतं तेवढं. कधी 7चे असेल 8चे म्हणजे लेट झाली तरी 5-10 मिनटं पुढे, हां. नाहीतर डिलेच होतो. हां. मग तो जो तू वेरिझमा ट्रेनवाला जो ॲप वापरतेस त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट्स व्हायला पाहिजे? ते प्रॉपर दाखवलं पाहिजे. मग कधी लोकल जर कॅन्सल झालं असं हां, ते झालं कॅन्सल होतात ना, लोकल कॅन्सल होतात ते लिहून येतं. पण कधी जर नेटवर्क इश्यू वगैरे असेल तर तिथे नेटवर्क लागतं स्टेशनला. असं छोट्या मोठ्या स्टेशनला नेटवर्क नाही. अच्छा, पण मग जर तुला आता तू कोणत्या तरी साध्या स्टेशनवरती आहे तर साधंच आहे जिकडे अनाऊन्समेंट वगैरे काहीच होत नाही तिकडेच आणि नेटवर्क इश्यू आहे
तर तिकडचे लोक लाईक जे कंडक्टर वगैरे स्टाफ असतो लोकलचा ते अनाऊन्स करतात का की कॅन्सल झाली आहे? नाही तसं तर मी पाहिलं नाही अजून गेले त्यांनी अनाऊन्स वगैरे ते अनाऊन्स नाही करत. तिथं त्यांना माहीत असतं की कधी त्यांनी म्हणजे तिकीट घर आहे ना तिथं लिहिलेलं असतं की लोक कॅन्सल पण तरी पण सांगत सांग नाही. मग सारखं विचारायला लागतं. आणि मग ते फ्रेंडली असतो का स्टाफ? हां स्टाफ फ्रेंडली सांगतो मी. आणि मग अजून काही तुला प्रॉब्लेम फेस केले असतात म्हणजे बसमधून वगैरे येताना? कारण का तू कधी कधी वापरली आहेस बसमध्ये काय नाही बस चांगली आहे पण बसमध्ये गर्दी वगैरे असते बाकी काय नाही. मग तुला कळतं का कुठे उतरायचं आहे? स्टॉप वगैरे कळतो का लगेच? हां ते तर स्टॉप परिचिती म्हणून कळतं ते नाहीतर त्यांना नाही माहिती तेव्हा त्यांना ते सांगून देते. अच्छा. मग अजून काही तुला वाटतं अजून इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे? लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायला पाहिजे की प्रायव्हेट वापरायला पाहिजे? पब्लिकच वापरलं पाहिजे चांगलं आहे म्हणजे खूप टाईमचे इश्यू आहे तेवढं पण बाकी तर पैसे खूप वाचतात त्याच्यामध्ये खूप जास्त वाचतात. पण आता मध्ये मध्ये तूच बोललीस ट्रेन बसतात तर मग तेव्हा काय करायचं लोकांनी? आता कॉलेजच्या टायमिंगमुळे मला तर मॅच होत नाही कारण की सकाळचं असते दुपारचं बंद असते चालून जातं बाकी त्यांचं एवढं नाही की मला तू असा कधी विचार केला आहे का की आपली प्रायव्हेट गाडी असायला पाहिजे? हां विचार तर केला आहे पण 4 वर्षानंतर. अच्छा ठीक आहे थँक्यू.